नमस्कार. वेलकम टू दिस पोस्ट कोविड रिकव्हरी वर्कशॉप. आम्ही वर्कशॉप का बरं घ्यायचं ठरवलं, तर आता आपल्याला कळतंय की कोविडची जी सेकंड वेव्ह आहे ती बरीचशी आता खाली आली आहे. पोस्ट कोविड आता जे कोविडचे पॉझिटिव्हिटी रेट पण खाली आलेला आहे, पण तरी पण पोस्ट कोविड जे रिकव्हरी पेशंट्स आहेत त्यांच्या खूप साऱ्या कंप्लेंट्स आपल्याला सध्या कळत आहेत. आमच्याकडे आलेल्या पेशंट कडून आम्हाला कळलं की जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले पेशंट होते त्यांना वेट मॅनेजमेंटचा मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला होता. एक थीन आणि लीन पेशंट होते, त्यांचं सुद्धा 12 किलो वजन कमी झालं होतं हॉस्पिटल ऍडमिशनमुळे. जे घरी क्वारंटाईन होते त्यांचं वजन वाढलेलं होतं कारण त्यांना कुठलीच ऍक्टिव्हिटी नव्हती. सगळ्यांना कॉमन सिम्पटम काय दिसत होता की प्रत्येकाला वीकनेस जाणवत होता, लिथार्जी, फटीग, मसल पेन्स, मसल क्रॅम्प्स, अनेक ठिकाणी त्यांना पेन जाणवत होतं, आर्थरायटिस कोणाला जाणवत होतं, कोणाला हेडेक कंटिन्यू होत होता. तसंच खोकला चालू राहिला होता. ब्रेथलेसनेस तर बऱ्याच पेशंटना जाणवत होता. त्याच्यामध्ये सुद्धा असं दिसत होतं की थोडंसं चाललं तरी त्यांना धाप लागत होती. असे पण पेशंट बघितलेत की ऑक्सिजन सॅच्युरेशन त्यांचं कमी राहत होतं आणि हॉस्पिटलमधून आल्यानंतर सुद्धा त्यांना ऑक्सिजन सपोर्ट लागत होता. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये खूपसे प्रॉब्लेम निर्माण झाले होते. कुणाला अन्न पचत नव्हतं, कुणाला डायरिया होत होता आणि या सगळ्यामुळे एक प्रकारचं मेंटल टेन्शन निर्माण झालं होतं. झोपेचा प्रॉब्लेम निर्माण झालाय. काही लोकांना झोप लागतच नाही, काही लोकांना भीती वाटते झोपेत सुद्धा, अँझायटी आहे, डिप्रेशन आहे. ह्या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा, कसं याच्यातून बाहेर पडायचं, याच्याकरता आम्ही हे वर्कशॉप अरेंज केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी डॉक्टर शैला निमकर न्यूट्रिशनवर बोलणार आहे. डॉक्टर स्नेहल नलगीकर हे आपल्याला योगातून कसं आपण आपलं आरोग्य सुधारायचं ते सांगणार आहे आणि प्रोफेशनल काउन्सिलर अमित इंगळे हे आपल्याला पूर्णपणे माइंड कसं हॅपी करायचं, ज्यामुळे आपण आनंदी होऊ शकू आणि आपली हेल्थ पण आपण रिगेन करू शकू. त्यामुळे हे पूर्ण वर्कशॉप आपण हाऊ टू रिगेन अँड हेल्थ अँड कीप अवर माइंड हॅपी याच्यावरती बेतलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपण आता आपल्या वर्कशॉपला सुरुवात करतोय. येस, तर आपण कसं बघणार आहोत हे, तर न्यूट्रिशन फॉर हेल्थ म्हणजे जनरली आपण जेव्हा हेल्थ कशी मिळवायची बघायला जातो तेव्हा हा आपला डाएटचा देव आहे. म्हणजे आता व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स यांना जे महत्व आलेलं आहे ते का आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं आहे हे आपल्याला त्या देवाला नमन करून आपण पुढे जाणार आहोत. नेक्स्ट स्लाइड. मी डॉक्टर शैला निमकर, मी MBBS MD पॅथॉलॉजिस्ट आहे आणि सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहे. माझा कल असतो की लोकांचे इनर हेल्थ जाणून घ्यायची आधी, म्हणजे त्यांचे हेल्थ पॅरामीटर्स चेक करायचे आणि प्रत्येकाला जे काही कमी असेल त्यांची किंवा काय जे ॲबनॉर्मल असेल ते आपण न्यूट्रिशन मधून आणि टोटल लाईफस्टाईल इम्प्रुव्हमेंट मधून त्यांना सुधारण्याचं मार्गदर्शन करायचं. तर त्या दृष्टीने माझं पुढचं 25 मिनिटाचं मार्गदर्शन असणार आहे. नेक्स्ट स्लाइड. आपण जेव्हा म्हणतो की हेल्थ न्यूट्रिशननी सुधारायची न्यूट्रिशन मधून, तर आपल्याला ती हेल्थ म्हणजे काय हे कळायला पाहिजे. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने WHO हेल्थची डेफिनेशन काय केली ते आपण बघूया. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल वेलबिंग आणि नॉट मिअरली ॲब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. म्हणजे आता मला कोविड मधून मी बाहेर आलोय, मला आता कोविडची टेस्ट निगेटिव्ह आली आहे म्हणजे मी हेल्दी झालोय असं अजिबात होत नाही. फक्त मला आता कुठला तरी डिसीज नाहीये, कुठलं तरी इन्फेक्शन नाहीये म्हणजे मी आरोग्य संपन्न आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तर आपल्याला ती पूर्ण अशा सगळ्या अँगल्सनी ती आपल्याला हेल्थ मिळवायची. नेक्स्ट स्लाइड. तर आपण ह्याच्यामध्ये न्यूट्रिशनचा कसा पार्ट आहे ते बघणार आहोत. हेल्थ अर्न करण्याकरता आपण हे EARN अर्न हा शब्द फक्त लक्षात ठेवावा. E इज फॉर एक्सरसाइज, A इज फॉर ॲटिट्यूड, R इज फॉर रेस्ट आणि N इज फॉर न्यूट्रिशन. तर WHO ह्या 4 पिलर्स वरती आपली हेल्थ मेंटेन करायला शिकवलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं आहे. त्याचाच आपण आधार घेऊन आपलं सगळं वर्कशॉप हे पुढे चालवणार आहोत.
त्याच्यामधला जो एरोबिक एक्सरसाइज, एनारोबिक एक्सरसाइज, ब्रीदिंग एक्सरसाइज आणि योगा या सगळ्यावरती आणि ऍटिट्यूड मधला काही पार्ट याच्यावरती आपल्याला डॉक्टर स्नेहल मार्गदर्शन करतील. तसंच ऍटिट्यूड, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड कशी ठेवावी, ब्रेनला रेस्ट कशी द्यावी, ब्रेन आपलं माइंड हॅपी कसं करावं आणि हेल्दी कसं होणार त्याच्यावरती आपल्याला प्रोफेशनल काउन्सिलर अमित इंगळे सगळं मार्गदर्शन करतील. आणि चौथा पिलर जो आहे, व्हायटल पार्ट ऑफ द हेल्थ, ते आहे न्यूट्रिशन. तर ते न्यूट्रिशन आपण कसं सांभाळणार आहोत पोस्ट कोविड स्टेजमध्ये आपण फोकस करतोय ते मी आपल्याला सांगणार आहे. नेक्स्ट स्लाइड. तर न्यूट्रिशन म्हणजे काय, तर आपल्याला न्यूट्रियंट्स, आपले शरीर जे सगळं अनेक सेल्स ते बनलेले आहे त्या सेल्सना न्यूट्रिशन पोचायला पाहिजे. म्हणजे काय, तर न्यूट्रियंट्स त्याच्यापर्यंत पोचले तर ते काम करणार. आणि न्यूट्रियंट्स म्हणजे काय, तर ते आपल्याला जे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट वगैरे असं माहिती असतं ते मिनरल्स, विटॅमिन्स हे मिळणार कसे आपल्याला, तर आपल्या हेल्दी डाएट मधून. मग तुम्ही मला विचाराल की हेल्दी म्हणजे काय, हेल्दी डाएट म्हणजे काय, की ज्या डाएटमुळे तुमची हेल्थ मेंटेन होईल तो म्हणजे तो डाएट म्हणजे हेल्दी डाएट. आणि तो नेहमीच कस्टमाइज डाएट असतो. एका माणसाला जे आपण फूड देऊ ते दुसऱ्या माणसाला सूट होईल, त्याला ते योग्य ठरेल असं अजिबात नाहीये. त्यामुळे तो कसा असावा, तर तो सायंटिफिक असला पाहिजे. म्हणजे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की ICMRने जे फूड ग्रुप्स केलेले आहेत आपल्या इंडियन फूडचे, ते सगळे घटक आपल्या अन्नामध्ये यायला पाहिजे. तो सस्टेनेबल व्हायला पाहिजे. आता थोड्याशा लोकांचं समजा वेट गेन झालं असेल क्वारंटाईन पिरियडमध्ये आणि त्यांनी जर अगदी आपल्याला वेट लॉस करायचाच आहे मला असं करून फ्लुइड्सवर राहायचं ठरवलं किंवा सूप्सच प्यायची नुसती आणि आपलं कसंही करून वेट खाली आणायचं असं जर ठरवलं तर ते योग्य गोष्ट नाही होणार. ते सस्टेनेबल पण नाहीये. 1-2 महिने तुम्ही कराल आणि आपले हेल्थ आणखी घालवून बसाल. तर तशा तऱ्हेने तुम्ही तुमचं वेट लॉस करायचं नाहीये. वेट गेन पण योग्य मार्गानेच करायचंय. इकॉनॉमिक असला पाहिजे. आपण कोणाला सांगायला गेलो की अव्हेकाडो खा आणि बदामाचं दूध प्या आणि असं, तर ते आपल्याला काही झेपणार नाही येते. त्यामुळे तो आपल्या नेहमीच्या लोकल आणि नॉर्मल फूड मधून कसं मिळवायचं न्यूट्रिशन हे बघायचंय. आणि तो ऍक्च्युली बॅलन्स असला पाहिजे. त्या बॅलन्स या शब्दाला अत्यंत महत्व आहे. बॅलन्स म्हणजे काय हे आपण आता बघूया. नेक्स्ट स्टेप. तर बॅलन्स डाएट म्हणजे काय असतो, तो अनेक गोष्टींवरती अवलंबून असतो. म्हणजे एज, तुमचं जेंडर, ऍक्टिव्हिटी लेवल, फूड ॲलर्जीज. पण मुख्य काय असतं, तर तुमच्या शरीराची आतली पॅरामीटर्स, हेल्थ पॅरामीटर्स. तर कोविडच्या काळामध्ये तुम्ही बघितलंच असेल की हॉस्पिटलाइज पेशंट आता रेग्युलरली काही टेस्ट करावे लागत होत्या, जशा हिमोग्रॅम, डी डायमर, CRP, फेरिटिन, LDH वगैरे, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट. होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन जे पेशंट होते त्यांना एक 5व्या दिवशी टेस्ट करायचे लोक. म्हणजे फक्त 3 टेस्ट केल्या तरी पुरायच्या त्यांना, हिमोग्रॅम, CRP आणि डी डायमर. आणि काही लोकांना काही टेस्ट करायला लागल्या नव्हत्या. पण आपण जर आता पोस्ट कोविड पिरियडमध्ये पाहिलं तर बऱ्याच प्रमाणात माल न्यूट्रिशन झालेलं आहे तयार. आणि त्याच्यामुळे काही लोकांचं हिमोग्लोबिन कमी झालंय. मग काही लोकांना आधीच कोमॉर्बिड कंडिशन होती, डायबिटीस होता. आणि त्याच्यामध्ये आत्ताच्या कंडिशनमुळे त्यांचं स्ट्रेस लेवल इतकी हाय गेली होती की ब्लड शुगर त्यांचं स्टेटस टोटली डिस्टर्ब झालेलं आहे. काही लोकांना स्टिरॉइड द्यावी लागली होती म्हणून त्यांची शुगर ॲबनॉर्मल झाली. तर आता पोस्ट कोविड पिरियडमध्ये आपल्याला शुगर स्टेटस बघणं खूप महत्वाचं आहे. तर ज्या लोकांच्या घरी ग्लुकोज चेकचं मशीन असेल, ॲक्युचेक वगैरे असं, त्यांनी वीकली तरी आपला शुगर चेकअप करावा. आणि 3 महिन्यांनी एकदा आपला तुम्ही HbA1c 3 महिन्याचा कंट्रोल करून घ्यावा. आता हे कोविड काय होतं, तर सगळीकडे इन्फ्लमेशन होतं. लंग इज द टार्गेट ऑर्गन, पण बाकीचे ऑर्गन्स पण, म्हणजे GI ट्रॅक्ट तुमचा, इंटेस्टाईन एफेक्ट होतात, डायजेशन एफेक्ट होतं, लिव्हर एफेक्ट होते, किडनी, हार्ट, ब्रेन सगळंच, सगळीकडे इन्फ्लमेशन होतं. तर ते आपल्याला कितपत आपल्या इन्फ्लमेशनमुळे आपल्याला हार्म पोचलेला आहे हे बघण्याकरता आपल्याला एक इतक्या मिनिमम टेस्ट केल्या तरी पुरेशा आहेत. म्हणजे क्रिएटिनिन, SGOT हार्टची हेल्थ बघण्याकरता, SGPT लिव्हरची हेल्थ बघण्याकरता. तर एवढ्या टेस्ट तरी आपण साधारणपणे 2 ते 3 महिन्यामध्ये करून घ्याव्या. आणि आपलं सगळं नॉर्मली तुम्ही बघावं, त्याप्रमाणे मग आपला पुढे आपला डाएट ठरणार. नेक्स्ट स्लाइड. तर आता हा जो डॅश पिरामिड आहे, दॅट डॅश मीन्स डाएटरी अप्रोचेस टू स्टॉप हायपरटेन्शन. हा इंटरनॅशनली नंबर 1 पिरामिड धरला जातो.
आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर पूर्वी आपण जे पोळी आणि भात खाऊनच आपला 80% आपला डाएट बनायचा आणि त्याचं पोट त्यांनीच भरून जायचं. तर आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सला आपण अत्यंत कमी महत्व द्यायचं. तर आता हा इंटरनॅशनली नंबर 1 पिरॅमिडचा आपल्याला उपयोग करायचा आहे आपल्या डाएटमध्ये. तर आपल्याला बेस बनवायचं आहे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स. त्याच्यामुळे आपल्याला मिनरल्स मिळणार, व्हिटॅमिन्स मिळणार, फायटोन्यूट्रियन्स मिळणार, अँटीऑक्सिडंट्स मिळणार आणि ह्या सगळ्यातून आपली इम्युनिटी डेव्हलप होणार आणि इम्युनिटी डेव्हलप झाली की आपण आपली पोस्ट कोविड कंडिशन रिपेअर करायला किंवा रिकवर करायला त्याचा उपयोग होणार आहे. नंतर मग आपल्याला जी ग्रेन्स घ्यायचे ती होल ग्रेन्स घ्यायचे आणि काही प्रमाणामध्ये प्रोटीन्स आपल्याला नॉनव्हेज मधून घेता येत असतील तर घ्यायचंय. ऑइल्सचा उपयोग करायचा आहे. सीड्स हा नवीन ग्रुप घातलेला ICMR ने आहे, तो घालायचा आहे आणि कधी ना कधी आपल्याला आवडीच्या गोष्टी खाण्याकरता आपण स्वीट्स वगैरे पण खाऊ शकतो, पण जास्त साखरेचा वापर नाही करायचा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता एक एक आपण फक्त पटापट ग्रुप बघूया की सिरियल ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये आपण फक्त गहू आणि तांदूळ खात राहिलो होतो आतापर्यंत. पण आता असं रिसर्चनी झालेलं आहे की मिलेट्स जर तुम्ही वापर केला म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, रागी, वरी ह्याचा जो उपयोग केला तर तुमचं हेल्थ जास्त चांगली सुधारते. त्यामुळे सिरियल मधली अशी सगळी सिरियल्स आपण आलटून पलटून वापरायला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. प्रोटीन्स आणखी नेक्स्ट स्लाइड. प्रोटीन्स करता तीन गोष्टी आहेत की सगळ्या डाळी, नट्स याचा तर वापर आपण करतोच, पण ह्याच्यामध्ये जे वॉलनट, आल्मंड, पिस्ता, कॅश्यू हे जे इन्क्लूड केलेले आहे ICMR ने त्या नट्सचा पण खूप वापर करायला गरज निर्माण झाली आणि वेगळ्या वेगळ्या टाईपच्या सीड्स. नेक्स्ट स्लाइड. मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स आणि मीट प्रोडक्ट्स मध्ये फॅट आणि चिकन वगैरे असेल. ह्याच्यामध्ये आता सध्या पोस्ट कोविड काळामध्ये आपण शक्यतो रेड मीट खाऊ नये, कारण ते पचवायला जड असतं आणि बाकीच्या गोष्टी जर विगन डाएट वाले फॉलो करत असतील तर त्यांना हा ग्रुपच ते अवॉइड करतात. पण माझं तर असं सांगणं आहे की हा ग्रुप सुद्धा आपल्याला अत्यंत उपयोगी आहे आपल्या न्यूट्रिशन करता. आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स ही सर्वात इम्पॉर्टंट ग्रुप आहे आणि शेवटचा आहे फॅट्स आणि ऑइल्स. नेक्स्ट स्लाइड. आता हे ICMR ग्रुपचा वापर करून आपला बॅलन्स डाएट आपण कसा बनवतो, तर जर आपलं वजन कमी झालं असेल तर आपल्याला कॅलरीज वाढवायला पाहिजे, म्हणजे एनर्जी डेन्स डाएट घ्यायला पाहिजे. जर आपलं वजन वाढलं असेल लॉकडाऊनमुळे तर आपल्याला थोड्या कॅलरीज कमी करून थोडी ऍक्टिव्हिटी लेवल वाढवलं पाहिजे. तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपल्याला ग्रेन्स वापरायला पाहिजे. पल्सेस आणि डाळी ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की वय वाढलं की पण आपल्याला काही की कडधान्य पचत नाही. जी वाटाणा किंवा पावटे, वाल, हरभरे हे सगळे पचायला खूप जड असतात. आणि त्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही मूग, मटकी, चवळी आणि मसूर हे जर वापरलं तर चांगल्या प्रकारचे तुम्हाला प्रोटीन मिळतात. तुमच्या शरीरात इंटेस्टाईनला त्याला पचवायला स्टमकला पण त्रास होत नाही आणि योग्य आहार तुमचा होतो सीड्स आणि प्रोटीन्स वापरल्यावर. नट्सचा पण वापर करायलाच पाहिजे. नंतर दूध जर प्यायचं असेल तर काही लोकांना असं वाटतं की आपल्याला म्हशीचं दूध पचणार नाही, पण आता एनर्जी डेन्स डाएट जेव्हा आपल्याला घ्यायचं आहे तेव्हा नुसतं म्हशीचं फुल फॅट मिल्कच नाही तर मी त्याच्यामध्ये सांगते त्यांना की तुम्ही मिल्क पावडर पण मिक्स करा, म्हणजे तुमचं प्रोटीन कंटेंट पण त्यांनी वाढतं आणि ते तुम्ही नट्स आणि मिल्क पावडर घालून जे एक शेक बनवाल त्या शेकनी तुमची पुष्कळशी प्रोटीनची नीड भागून जाते. नॉनव्हेज खाणाऱ्यांनी शक्यतो आठवड्यातून 2दा किंवा 3दा एक जणी फिश खावं. फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मध्ये 3 सांगितलं तसं 3 वेगळ्या वेगळ्या फळ आणि 4 प्रकारच्या भाज्या तुमच्या जेवणामध्ये अन्नामध्ये असल्यास चांगल्या प्रकारचे ऑइल्स जे तुम्ही जर शेंगदाणा ऑइल वापरायच्या ऐवजी तर नॅचरल ऑइल वापरली म्हणजे आपण म्हणतो ना कोल्ड प्रेस्ड खोबरेल तेल, तर ते स्वयंपाकरता वापरलं, ऑइलिव्ह ऑइल वापरलं, फ्लॅक्स सीड ऑइल वापरलं तर ते जास्त चांगलं आहे. बाहेरचं बटर वगैरे विकत न आणता घरचं लोणी आणि साजूक तूप याचा नक्की वापर करावा एनर्जी डेन्स डाएट बनवण्याकरता. आणि मग आता आपल्याला बघायला पाहिजे की काय फूड घटक आहेत की जे आपली इम्युनिटी वाढवतात आणि ह्या व्हायरस करता अँटीव्हायरल ड्रग कुठला अवेलेबलच नाहीये. आपलं सुधारायचं कसं आरोग्य,
केवळ आपली प्रतिकार शक्ती वाढवेल. आणि ती कशी वाढते, तर होल ग्रेन्स वापरले, बीन्स लेग्युम्स वापरले, म्हणजे डाळी वगैरे, नट्स वापर केला, म्हणजे भरपूर वापरली, आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही जी चांगली व्हेजिटेबल्स आहेत, गार्लिक, जिंजर, टर्मेरिक, ड्रमस्टिक, त्यांनी खूप चांगला उपयोग होतो. मग फ्रुट्स पण व्हिटॅमिन सी कंटेनिंग फ्रूट जास्त वापर करावा. बटर मिल्क योगर्टनी तुम्हाला प्रोबायोटिक मिळतं, त्याचा वापर करावा. एक फिशने चांगले फॅट्स मिळतात, ओमेगा 3 फॅट्स मिळतात. आणि ग्रीन टीचा पण अँटीऑक्सिडंट म्हणून खूप चांगला उपयोग. नेक्स्ट आहे. त्याच वेळेला आपल्याला हे बघायला पाहिजे की जरी आपण किती फूडमधून डेफिसिट्स भागवायला बघितलं, तरी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये किंवा होम क्वारंटाईन पेशंटचा पण एक प्रोटोकॉल कळला असेल की त्यांना व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 अशा सगळ्यांची भर, प्रोटीन दिले होते, झिंक दिलं होतं. तर अशा तऱ्हेने थोडेसे सप्लिमेंट्सचा पण वापर आता करायला पाहिजे. त्याची अवेलेबिलिटी इझी असते, कन्व्हिनियन्स असतो, आणि पुन्हा इझी वे टू टेक द सप्लिमेंट्स टू फिल अप द न्यूट्रिशनल गॅप्स. देर आर नो साइड इफेक्ट्स इफ यू यूज द ऑर्गॅनिक सप्लिमेंट्स. टॉप 10 हॅबिट्स आपल्याला बघायला पाहिजेत डॅमेज करणारे इम्युनिटी. इटिंग प्रोसेस्ड फूड, इटिंग जंक फूड, एक्सेसिव्ह यूज ऑफ रिफाइंड शुगर्स, consumption of alcohol, smoking, excessive consumption of coffee, tea, improper hydration, sedentary lifestyle. आता improper hydration वर मला सांगायचं की हायड्रेशन ठेवणं हे सर्वात महत्वाचं झालेलं आहे पोस्ट कोविड पिरियड मध्ये, कारण खूप प्रमाणामध्ये आपल्याला त्याची गरज निर्माण झाली. दिवसातून 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचं, शिवाय वॉटर फ्रुट्स खायची, म्हणजे कलिंग म्हणा किंवा मस्क मेलन वगैरे अशी. सतत थोड्या थोड्या वेळाने लिंबू सरबत म्हणा किंवा कोकम सरबत, नारळ पाणी, आणि इलेक्ट्रॉल. काही लोकांना डायरियाचा पण प्रॉब्लेम झालाय याच्यामध्ये, तर त्यांनी इलेक्ट्रॉल घेऊन आपलं इलेक्ट्रोलाइट कंटेंट पण चांगलं ठेवायचं. आणि असं सतत तुमचं हायड्रेशन चांगलं ठेवायचं. कुठल्याही व्हायरल इन्फेक्शन करतात, तुम्हाला डेंग्यूमध्ये पण माहिती असेल की प्रॉपर रेस्ट आणि हायड्रेशन एवढ्या 2 गोष्टी करायला सांगायचे. तसंच कोविडच्या पोस्ट कोविड मध्ये की तुम्ही हायड्रेशन उत्तम ठेवलं पाहिजे. सिडेंटरी लाईफस्टाईल, आता आपण फार मोठ्या प्रमाणात एक्सरसाइज तुम्ही करू शकत नाही, पण दिवसात 10 मिनिटं 3 वेळा तरी तुम्ही चालला नाही तर तुम्हाला थ्रॉम्बोसिस व्हायची भीती असते, आणि त्याचं मग एम्बोलिझम होऊन तुम्हाला हार्ट अटॅक, पल्मनरी एम्बोलिझम किंवा स्ट्रोक येऊ शकतो. त्यामुळे हे अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी दिवसात झाली पाहिजे. मग हळूहळू तुम्ही तुमची ती ऍक्टिव्हिटी वाढवू शकता. आणि 7 तासाची तरी एक्सेसिव्ह म्हणजे पण नको, 7 तासाची झोप पाहिजेच रात्रीची तुम्हाला. नेक्स्ट आहे. स्नेहल, मला जरा 5 मिनिटं राहिली की सांग. ब्रेकफास्ट तुमचा आता आपण हे प्रॅक्टिकली कसं फॉलो करायचं ते बघूया. ब्रेकफास्ट तुमचा प्रत्येक मील मध्ये तुमचं प्रोटीन कंटेंट असलं पाहिजे. त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट तुम्ही सर्वात तुमचा हेल्दी ठेवू शकता, कारण अख्खा दिवस तुम्हाला त्याच्या डायजेशन करता मिळत असतो. नंतर लंच मध्ये तुम्ही सॅलडनी सुरुवात करायची आणि ताकाने एंड करायचं, मध्ये तुमचं प्रोटीन आणि ग्रेन वापरलं जाईल. आणि डिनरला तुम्ही लाईट डिनर घ्यायचं, सो दॅट ह्याच्यावरती डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती तुम्हाला त्रास होतील. आणि ह्या सगळ्याच्या मध्ये मध्ये तुम्हाला नट्स आणि फ्रुट्स खात राहायचे. सकाळी उठल्याबरोबर एक फ्रूट खायचं, ड्राय फ्रूट खायचं, नट्स खायचे, 11 वाजता एक फ्रूट खायचं, आणि संध्याकाळी पुन्हा 5-6 वाजता फ्रुट्स खायचं. अशा तऱ्हेने तुमचे 3 फ्रुट्स होऊन जातात. नेक्स्ट आपण त्याचा तो हेल्थी डाएट प्लेट बघूया की अर्धी प्लेट 50% तुमची व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सनी व्हायला पाहिजे. प्रोटीनचा सहभाग अत्यंत जास्त प्रमाणात आणि चांगले प्रोटीन घ्यायला पाहिजे, आणि होल ग्रेनचा उपयोग त्या मानाने कमी करून वॉटर कंटेंट चांगलं ठेवलं पाहिजे. हेल्दी फॅट्स घेतले पाहिजे, आणि काही ना काहीतरी थोडा एक्सरसाइज चालू ठेवला पाहिजे, म्हणजे तुमची हेल्थ रिगेन व्हायला मदत होईल. नेक्स्ट स्लाइड. एकदम मी इथे गेले. ओके, आता हे तुम्हाला दाखवते की काही रेसिपीज आहेत. ग्रीन स्मूदी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पालक आणि पुदिना, फळं, सीड्स आणि लिंबू पाणी याचा लिंबाचा उपयोग करा. नेक्स्ट. आलेले मुगाचे डाळीचे पीठ घालून केलेले रेडी आहेत. नंतर मग मी अशा काही रेसिपी दिलेल्या आहेत की तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारची लाडू घरात ठेवू शकता तयार करून, म्हणजे डाळीचं पीठ आणि मुगाचं पीठ एकत्र करून, किंवा नाचणीचं पीठ आणि रागीचं पीठ एकत्र, नाचणीचं पीठ आणि डाळीचं पीठ
अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लाडू करा आणि त्याप्रमाणे आपलं न्यूट्रिशन सारखं ठेवा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ह्याप्रमाणे आपण जेव्हा आपण आपले सगळ्या घरच्या घरी बनवण्याच्या डिशेस मी दाखवलेले आहेत आपल्याला, की नाचणीची धिरडी म्हणा किंवा मुगाचे लाडू, नाचणीचे लाडू आणि नेक्स्ट स्लाइड अळीवाचे लाडू. अशा तऱ्हेने वेगळे वेगळे प्रकारचे लाडू जर तुम्ही घरात ठेवले तर तुम्हाला मिड मील स्नॅक म्हणून त्याचा उपयोग होतो आणि ते एनर्जी डेन्स फूड होतं. सो नाव टू कन्क्लूड, मी तुम्हाला सांगितलं तसं की तुम्ही पूर्ण आपली हेल्थ जाणून घ्या, स्वतःचे आपले पॅरामीटर्स नॉर्मल आहेत का, काही त्याच्यात त्रुटी आहेत, आणि त्या EARN या प्रिन्सिपल खाली बरोबर मॅनेज करा. आणि न्यूट्रिशन मध्ये होल ग्रेनचा उपयोग, डाळी वापरणं, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स वापरणं आणि 5% फॅट वापरणं, असं करून आपलं न्यूट्रिशन चालू ठेवा. थँक्यू व्हेरी मच. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. ओव्हर टू स्नेहा. थँक्यू निमकर मॅडम फॉर सच अ वंडरफुल गायडन्स. तुम्ही खरंच खूप बारीक बारीक गोष्टी, परंतु सगळ्या आहारातल्या ज्या समतोल आहार कसा ठेवायला पाहिजे याच्याबद्दल तुम्ही अतिशय चांगलं गाईड केलं आहे. तर मी स्वतःची ओळख करून देते. मी डॉक्टर स्नेहल नळगिरकर. मी BHMS म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि त्यानंतर मी योगामध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि रिसर्चमध्ये सुद्धा काम केलं योगाच्या फील्डमध्ये, प्लस सिम्बायोसिस इन्स्टिट्यूटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये मी टीचिंग सुद्धा केलेलं आहे आणि इनसाइट योगा या प्लॅटफॉर्म खाली आता मी माझे ऑनलाईन सेशन्स देते आहे. तर आता आपण ही माझी थोडक्यात ओळख सांगितली आहे. आता आपण आपल्या विषयाकडे वळूयात. जसा हा विषय आहे की पोस्ट कोविड मॅनेजमेंट किंवा कोविड झालेल्या रुग्णांसाठी जे 3 इम्पॉर्टंट पिलर्स आता जसं निमकर मॅडमनी पण सांगितलं आहे की एक न्यूट्रिशन, दुसरं आहे की एक्सरसाइज, योगिक तुमचं जे काही रुटीन असलं पाहिजे ते, आणि तिसरं म्हणजे तुमची मेंटल हेल्थ. तर ह्या 3 पिलर्सच्या अंडर योगिक पर्स्पेक्टिव्ह काय आहे ते आज आपण बघणार आहोत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर याच्यामध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा पोस्ट कोविड म्हटल्यानंतर सगळ्यात जास्त काय आहे की जनरली कुठलाही व्हायरल डिसीज, हा पण एक व्हायरल डिसीजच आहे, पण कुठलाही व्हायरल डिसीज झाला की साधारण 4 ते 8 आठवड्यामध्ये की 4 ते 8 दिवसामध्ये तुमची रिकव्हरी होते आणि तुम्हाला ओके व्यवस्थित वाटायला लागतं. परंतु हा व्हायरस असा आहे की हा तुमचे मल्टिपल ऑर्गन्स अफेक्ट करतोय. ऑब्व्हियसली लंग हे टार्गेट ऑर्गन आहे, पण मल्टिपल ऑर्गन्स अफेक्ट करतोय आणि त्याच्यामुळेच रिकव्हरीला अतिशय वेळ लागतोय. मग जेव्हा आपण कुठलाही पर्स्पेक्टिव्ह बघतोय, जसं आता मॅडमनी न्यूट्रिशनचा पर्स्पेक्टिव्ह सांगितला, मी योगा पर्स्पेक्टिव्ह बद्दल बोलणार आहे किंवा आपली जी फिजिकल ऍक्टिव्हिटी असायला पाहिजे त्याच्याबद्दल. मग आता पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला हवे की हा अफेक्ट कुठे करतोय. तर जसं लंग आहे म्हणजे ब्रीदिंग आहे त्याला अफेक्ट करतोय. दुसरी गोष्ट आपले मसल्स आणि नर्व्स हे एकमेकांना कनेक्टेड असतात. सो तुमचं मसल्स आणि नर्व ऍक्टिव्हिटी कशी आहे, त्याचं कनेक्शन कसं आहे याच्याकरता पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि हार्ट अर्थात जे पोस्ट कोविड किंवा ड्युरिंग कोविड जे हॉस्पिटलाइज झाले होते आणि ज्यांना बराच त्रास झालेला आहे त्यांचं हार्ट सुद्धा वीक झालेलं आहे बिकॉज ऑफ व्हायरस ऑल्सो, आणि जे काही खूप मेडिकेशन्स देण्यात आलं आहे त्याच्यामुळे सुद्धा. तर ह्या सगळ्या गोष्टींना रिकव्हर करण्यासाठी असं नाहीये, हा एक मिसकन्सेप्ट आहे की आपल्याला कोविडमध्ये ब्रीदिंगचा प्रॉब्लेम झाला तर फक्त ब्रीदिंग एक्सरसाइजेस, प्राणायाम आहे करायचं आहे आणि बेटर वाटतं त्यांनी, नो डाऊट. पण त्यापेक्षाही जेव्हा तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी स्टार्ट करता तेव्हा थ्रॉम्बो एम्बोलिझम, जसं मॅडमनी पण सांगितलं की थ्रॉम्बो एम्बोलिझम आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी याचा अतिशय जवळचा संबंध आहे. मग तो कसा आहे, नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर त्याच्यामध्ये जेव्हा थ्रॉम्बो एम्बोलिझम आणि नेक्स्ट स्लाइड, फिजिकल ऍक्टिव्हिटी बद्दल आपण बोलतोय त्यावेळेला, तर जेव्हा आपण म्हणतो की एक्सरसाइज किंवा हे तर करायलाच पाहिजे. आता अशी फेज आलेली आहे की कोविड झाल्यानंतर आपण हे बघितले की बऱ्याच जणांनी अनुभवलं सुद्धा आहे की वेगवेगळे सिम्पटम्स आहेत ड्युरिंग रिकव्हरी फेज ऑल्सो. काही जणांना टायर्डनेस आहे, काही जणांना हेवी ब्रीदिंग आहे. तर हे पोस्ट कोविड सिंड्रोमच्या खाली येतं. पण पोस्ट कोविड सिंड्रोमचा अर्थ पहिले समजून घेतला पाहिजे की रिकव्हरी फेज साधारण कोविड होऊन गेल्याच्या नंतर तुमची रिकव्हरी फेज 12 आठवड्यापर्यंत तुम्हाला हिलिंग फेज नॅचरली द्यायला हवा. परंतु ज्यांना 12 आठवड्याच्या नंतरही, 3 महिन्याच्या नंतरही ज्यांना टायर्डनेस वाटतोय, हेवी ब्रीदिंग, कधी की जेव्हा तुम्ही पायऱ्या चढ उतार करताय
तुम्ही थोडंसं फास्ट वर्क करताय किंवा तुमचा दिवस हेक्टिक गेलाय, तर तुम्हाला कंजेशन वाटतंय, हेवी ब्रीदिंग वाटतंय, ते सुद्धा अतिशय मार्केबल आणि त्याच्याकडे लक्ष दिलं गेलंच पाहिजे. अशा गोष्टी आहेत. पुन्हा ऑन अँड ऑफ जो तुम्हाला मसल पेन कधी नव्हता याच्या आधी, जॉईंट पेन कधी नव्हता, परंतु आता ऑन अँड ऑफ तो जाणवतो आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स. बरेच पेशंट्स कोविडच्या नंतर 2 महिन्यानंतर अप्रोच होत आहे डॉक्टरांना, की माझं पूर्वी मला शुगरचा त्रास नव्हता. हॉस्पिटलाइज झाल्यानंतर शुगर कमी सुद्धा झाली होती आणि आता पुन्हा शुगर थोडीशी वाढलेली आहे. कारण जसं मॅडमनी सांगितलं, की 3 महिन्यातून एकदा शुगर टेस्ट करायलाच पाहिजे. ते फार महत्वाचं आहे. कारण की कोविडच्या व्हायरल इन्फेक्शन नंतर हा इन्शुलिन रेझिस्टन्स बरेच लोक दाखवत आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक्सरसाइज किंवा योगाचा खूप जवळचा परिणाम आहे, खूप जवळचा संबंध आहे. तो फार त्याच्या डिटेलमध्ये न जाता, नेक्स्ट स्लाइड, फार त्याच्या डिटेलमध्ये न जाता आपण हे बघूयात, की मग जर का ज्यांना 12 आठवड्याच्या नंतरही असे सिम्पटम्स आहेत, जसं आता आम्ही फॉर्म पण पाहिला, तर फॉर्म मध्ये पण असे लोक आहेत की ज्यांना अजूनही वीकनेस आहे, टायर्डनेस आहे, हेवी ब्रीदिंग होतोय आणि मसल पेन, जॉईंट पेन ज्यांना होतंय, असेही लोक बरेच आहेत. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. याचं प्रमाण जरी कमी असलं, 2 to 15% पीपललाच असं होतंय, परंतु याच्यामध्ये कुठल्या गोष्टी, समजा मला होतंय, तर मला ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत. एकतर माझा इन्सुलिन रेझिस्टन्स तर वाढत नाहीये ना, हे लक्षात घेतलं पाहिजे. कोमॉर्बिडिटीज म्हणजे जसं लॉंग टर्म शुगर आहे, हायपरटेन्शन आहे, क्रॉनिक अस्थमा आहे, ह्या पेशंट्सला सुद्धा रिकव्हर व्हायला जरा वेळ द्यावा लागतो आणि त्या वेळ देताना त्याच्यामध्ये एन्ड्युरन्स वाढवावा लागतो. एन्ड्युरन्स म्हणजे काय, की थोडक्यात जरी तुम्ही टायर्ड फील करत असलात तरी सुद्धा तुमची कार्यक्षमता तुम्हाला वाढवली पाहिजे. मग आता ही कार्यक्षमता म्हणजे काय, की असं नाही की कार्यक्षमता म्हणजे मी एवढे आसनं किंवा मी एवढी एक्सरसाइज करू शकतोय, याचा अर्थ डायरेक्टली असा होत नाही. कार्यक्षमता ही फक्त एक्सरसाइज पुरती लिमिटेड नसून तर तुमच्या प्रत्येक ऑर्गन किती एफिशियंटली काम करू शकत आहे. ज्या वेळेला तुम्ही थोडं जास्त काम करताय, जास्त वॉकिंग केलंय, जास्त एक्सरसाइज केली आहे, त्यावेळेला तुम्हाला तुमचं ब्रीदिंग तर शॉर्ट होत नाहीये ना, तुमची कार्डियक हार्ट ऍक्टिव्हिटी तर शॉर्ट होत नाहीये ना. ह्या सगळ्या गोष्टींना जर लक्षात घ्यायचं असेल, तर जरी तुम्हाला कोमॉर्बिडिटीज असतील तरी सुद्धा तुमचा एन्ड्युरन्स कसा वाढवता येईल अलॉंग विथ द न्यूट्रिशन, हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ज्यांचं एक्सेसिव्ह वेट आहे किंवा ओबेसिटी आहे, त्यांना ऑलरेडी मेटाबॉलिझम त्यांचं अफेक्ट झालेलं असतं आणि ऑलरेडी दे आर टुवर्ड्स द लाईन ऑफ इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे पुन्हा इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे शुगर येण्याची त्यांच्यामध्ये शक्यता खूप जास्त असते आणि अशा लोकांना लॉंग कोविड खूप होतो. तर हे सगळे पॅरामीटर्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे अलॉंग विथ सायकोलॉजिकल हेल्थ. तर सायकोलॉजिकल हेल्थ विषयी अमित सर आपल्याला डिटेलमध्ये सांगणार आहेत. सो आता पुढे जाते मी, नेक्स्ट स्लाइड. तर आता जेव्हा आपण म्हणतो की आता काय इम्पॉर्टंट आहे, की आपल्याला ही माहिती, बरेच लोकांना कोविडमुळे त्रास झाल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे की लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे, न्यूट्रिशन मध्ये बदल आणायला पाहिजे, माझ्या एक्सरसाइज रुटीन मध्ये, योगा रुटीन मध्ये बदल आणायला पाहिजे. पण खरोखर आज तुम्ही एक पेन पेपर घेऊन बसा आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे बघा की मी किती वेळ स्वतःसाठी खरोखर देत आहे. प्रत्येकाचं शेड्यूल वेगळं आहे, बऱ्याच लोकांचं टाईट शेड्यूल आहे, पण त्याच्यातून तुम्ही खरोखर 1 तास तुम्ही स्वतःसाठी काढत आहात का? 30 मिनिटाची एक्सरसाइज ही तुम्हाला लॉंग टर्म मध्ये एन्ड्युरन्स मध्ये फरक खूप देणार नाहीये. तुमचा कमीत कमी 40 मिनिटं असायलाच हवा, इन्क्लुडिंग मग तुमची योगिक एक्सरसाइजेस आहेत आणि प्राणायाम किंवा ब्रीदिंग एक्सरसाइज कमीत कमी 40 मिनिटाचं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करता बघत आहात, तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी, जर का तुम्ही सिव्हिअर पेशंट होतात आणि आता तुम्ही पोस्ट कोविड जाताय, तर फर्स्ट तुम्हाला लगेच एन्ड्युरन्स आणि एक्सरसाइज सुरू करून चालत नाही. कारण की तुमचं हार्ट, लिव्हर, बऱ्याचसे ऑर्गन्स ऑलरेडी खूप कमकुवत झाले असतात. मग तिथे रिहॅबिलिटेटिव्ह एक्सरसाइजेसचा खूप मोठा रोल आहे. मी ह्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जाणार नाहीये. आपण जे बघणार आहोत ते लाईफस्टाईल चेंजेस. मग लाईफस्टाईल चेंजेस मध्ये इम्युनिटी बिल्डिंग अप मध्ये जसं न्यूट्रिशनचा रोल आहे, तसंच ऍट द सेम टाइम न्यूट्रिशन सोबत तुम्ही जर का एक्सरसाइज नाही केली, तुम्ही वॉकिंग नाही केलं, तुम्ही योगासनं नाही केले, तर तुमच्या ब्रीदिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट येणार नाही. नुसती ब्रीदिंग एक्सरसाइज करून होत नाही आणि त्याच्यानेच तुमचा खरं तर एन्ड्युरन्स वाढणार आहे.
मग ह्याच्यामध्ये सुद्धा सस्टेनेबल मेंटेनन्स म्हणजे कोमॉर्बिडिटीज ज्यांना क्रॉनिक अस्थमा आहे, हायपरटेन्शन आहे, यांना जरी रेग्युलर इतके 40 मिनिटं 45 मिनिटं आसनं करणं, ब्रीदिंग करणं जरी डिफिकल्ट होत असलं तरी सुद्धा तुम्ही हळूहळू स्टेप बाय स्टेप तुमची कपॅसिटी एन्ड्युरन्स कसं वाढवू शकता ते तुम्हाला ऍक्च्युली हेल्थ गेन देणार आहे पुढे जाऊन, आणि तुमचे पुढे जाऊन त्याच्यावरती खूप गोष्टी ठरलेल्या आहेत. नेक्स्ट स्लाइड. तर आता जेव्हा आपण योगाबद्दल बोलूया तर योगामध्ये बरेचसे आता मला खात्री आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जणच जेव्हा एकदा सफर झालेले आहेत कोविड सारख्या डेंजरस इन्फेक्शन मधून प्रत्येक जण अवेअर झाले आहे आणि तुम्ही आहारामध्ये पण बदल करायला सुरुवात केली आहे. आसनं, वॉकिंग ह्या गोष्टी तुम्ही सुरू केल्या आहेत. मग त्याच्यामध्ये आसनं आणि ह्या सगळे करत असताना सगळ्यात महत्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत, कुठली का योगा स्कूल तुम्ही फॉलो करा, बऱ्याच आहेत. जसं अय्यंगर स्कूल आहे, बिहार स्कूल ऑफ योगा आहे, पुन्हा अजूनही बऱ्याचशा स्कूल्स आहेत की जिथे तुम्ही वेगवेगळे पोस्चर्स असतात, पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही स्टँडिंग पोस्चरमध्ये तुमचे चेस्ट ओपनिंग आसनं इन्क्लूड होत आहेत की नाही, की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त एरिया तुमच्या लंग्सला मिळतोय. जसं एक्झाम्पल मी इथे घेतलंय की वृक्षासन आहे, पश्चिम नमस्कारासन आहे. तिथे तुम्ही पूर्ण तुमचं लंग ओपन करत आहात आणि त्याला लिफ्ट देत आहात. इव्हन लोअर लोबला पर्टिक्युलरली जो आपण फार वापरत नाही आपल्या रुटीन लाईफस्टाईल मध्ये, आपण ज्या पद्धतीने बसतो, ज्या पद्धतीने शॅलो ब्रीदिंग घेतो, आपलं ब्रीदिंग छोटं असतं, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि जेव्हा लंग ऑलरेडी फायब्रोसिस मध्ये स्टार्ट गेलेले असतात, माइल्ड इन्फेक्शन असू देत, मॉडरेट असू देत किंवा सिव्हिअर असू देत, लंग एकदा तुम्हाला कोविड अफेक्ट झाला की लंग्स थोड्या अधिक प्रमाणात फायब्रोसिस मध्ये जातं. आणि त्याच्यासाठी हे आसनं सुद्धा खूप महत्वाची आहेत अलॉंग विथ ब्रीदिंग प्रॅक्टिसेस. त्याच्यानंतर साईड बेंड्स जे आहेत, काही स्कूल्समध्ये त्रिकोणासन घेतात, काही स्कूल्समध्ये अर्धकटी चक्रासन घेतात. ज्याला जे जमेल त्या पद्धतीने चेस्ट ओपनिंग करायला पाहिजे. या आसनांमध्ये जी हाताची पोझिशन आहे, जी खालच्या दुसऱ्या हाताची पोझिशन आहे, साईड बेंड आहे, या प्रत्येकाचा लंग्सच्या वेगवेगळ्या लोब्सला ओपन करण्यामध्ये, त्याला अजून लंग किंवा ब्रीदिंग खुलवण्यामध्ये त्याचा खूप चांगला रोल असतो. पुन्हा फॉरवर्ड बेंड कडे येऊयात. आता आपल्यापैकी बरेच जण सिनियर सिटीजन आहेत इथे, तर सगळ्यांनाच फॉरवर्ड बेंड शक्य नसतं बऱ्याच कारणामुळे. कोणाला बॅक पेन असतं, कोणाला हार्ट इश्यूज असतात, त्याच्यामध्ये शक्य नसतं. पण हे फॉरवर्ड बेंड्स मध्ये सुद्धा काही लिमिटेड आहे, ते अगदी गायडन्सनी तुम्ही करू शकता. आणि अदरवाईज तुम्ही फॉरवर्ड बेंड जे सिनियर सिटीजन आहेत आणि ज्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांनी अवॉइड करायचे आहेत. परंतु फॉरवर्ड बेंड मध्ये तुमचं जे डायजेशन कमजोर झालेलं आहे, लिव्हर जे आहे, या सगळ्या ह्याला चांगला रक्त पुरवठा होतो आणि त्याची तुम्हाला नक्कीच हेल्प होते. नेक्स्ट स्लाइड. त्याच्यानंतर बॅकबेंड्स बघूयात. बॅकबेंड्स मध्ये जसं उदाहरण घेतलंय उष्ट्रासन आणि बॅकबेंड जे घेतलेलं आहे, ज्याला अर्धचक्रासन म्हणतो आपण. सो त्याच्यामध्ये तुमचे लंग्सचं लोअर लोब, मिडल लोब आणि वरचा लोब, हे तिन्ही लोब्स तुम्ही ओपन करत आहात आणि यू आर टेकिंग अन एफर्ट फॉर दॅट. त्याच्यामुळे जे मस्क्युलोस्केलेटल तुमचं एक कनेक्शन डेव्हलप होतं, ते कनेक्शन सुद्धा तुमचे हार्टला इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प होत आहे. मग इथे बऱ्याच जणांना उष्ट्रासन जमणार नाही, मग काय कशाची ना कशाची मदत घ्यायची, परंतु थोडे थोडे बॅकबेंड सुद्धा तुमच्या रोजच्या ह्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रोन पोश्चर, सगळ्यात शेवटी जे तुम्ही शवासन करण्याच्या अगोदर तुम्ही प्रोन पोश्चर करणं अतिशय अपेक्षित आहे, आवश्यक आहे. हे हॉस्पिटलमध्ये असलेल्या सगळ्यांनी पाहिलं असेल की तिथे सुद्धा प्रोन पोश्चर प्रत्येकाला कंपल्सरी सांगितलं आहे, कारण प्रोन पोश्चर मध्ये तुमच्या लंग्सचं एक वेगळी बाजू जास्त ऍक्टिव्ह होते आणि तिथे तुमच्या ब्रीदिंगला जास्त स्कोप मिळतो. आणि शेवटी शवासन. आता प्रत्येक जो काही तुम्ही आसनाचा सिक्वेन्स करत आहात त्याच्यानंतर कमीत कमी 30 सेकंदाचं शवासन अतिशय महत्वाचं आहे, कारण तुम्ही ज्या वेळेला व्यायाम करत आहात, ज्या वेळेला बॉडीला स्ट्रेच देत आहात, त्यावेळेला तुमच्या स्ट्रेच देण्यामुळे तो शरीराचा भाग आणि प्रत्येक पेशी ही ऍक्टिव्हेट होते. आणि जेव्हा तुम्ही शवासन करतात
त्या ऍक्टिव्हेट झालेल्या पार्टला अतिशय छान ब्लड सप्लाय पुरवला जातो. ही आपल्या बॉडीची नियम आहे किंवा तो आपल्या बॉडीचा एक प्रोटोकॉल आहे. जो भाग स्ट्रेच होणार तिथे जास्त ब्लड सप्लाय जाणार. सो हे एक खूप इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे की ज्याच्या बेसिसवरती आपण बघतो की योगासनं हे अतिशय बेनिफिशियल, कारण तुम्ही योगासनाचे डिफरंट पोस्चर्समध्ये वेगवेगळ्या ऑर्गन्स आणि वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सला तुम्ही ऍक्टिव्हेट करत असतात, स्ट्रेच करत असतात आणि मग शिथिल सोडत असतात. सो त्याच्यामुळे तुमचा रक्तपुरवठा चांगला होतो आणि रक्तपुरवठा म्हणजेच आपल्याला प्रत्येक ऑर्गनला जे काही ऑक्सिजन लागत आहे लंग्स मधून, शेवटी आपण लंग्स मध्ये ऑक्सिजन घेतो, तो कशासाठी घेतो तर प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचायला पाहिजे, प्रत्येक ऑर्गन पर्यंत इनफ ऑक्सिजन असायला हवं आणि ते ऑक्सिजन या आसनांच्या थ्रू आपल्याला चांगलं मिळतं. मग आता नेक्स्ट स्लाइड. मग आता हे इनफ ऑक्सिजन चांगलं मिळाल्यानंतर इनफ ऑक्सिजन चांगलं मिळण्याकरता जसं आसनांचा मोठा बेनिफिट आहे की पहिल्यांदा लंग्स तर खुलायला हवे मॅक्सिमम, कारण आता फायब्रोसिस स्टार्ट झालं आहे. फायब्रोसिस ही प्रक्रिया साधारण 3 महिने ते 6 महिनेपर्यंत चालते. मग ही फायब्रोसिस तर आता ऑलरेडी लंग अफेक्ट झाले आहे, फायब्रोसिस होणारच आहे. मग हे फायब्रोसिस आपल्याला त्याचे इफेक्ट मिनिमम कसे करता येतील, जास्तीत जास्त आपले ज्या एअर बॅग्स असतात लंग्स मध्ये त्याला आपल्याला ऍक्टिव्ह म्हणजे काय, एअर बॅग शेवटी काय आहे, फुग्यासारखा आहे, इलास्टिक सारखा आहे. त्याला फुगा, हवा भरल्यावर फुगा फुगतो आणि तो कमी होतो. तर या कोविड मध्ये काय होतं मुळात की हे जे अल्व्हिओलाई म्हणजे हे जे फुगे आहेत याची हवा सोडताना हे जे आकुंचन पावायला हवी स्वतःहून त्याची कपॅसिटी कमी होते आणि म्हणूनच आपल्याला ब्रीदिंग एक्सरसाइजची जोड द्यावी लागते. आणि मग ब्रीदिंग एक्सरसाइज मध्ये आपण 3 कॅटेगरी वाईज बघूयात की तुम्ही आता पोस्ट कोविड मधून बाहेर निघालेले आहात आणि आता पुढच्या दृष्टीने प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्टनी तुम्हाला आता इथून पुढे तयारी करायची, तर तुम्ही कपालभाती, अनुलोम विलोम आणि भ्रामरी हे 3 प्राणायाम करायलाच पाहिजेत. मिनिमम हे 3 प्राणायाम, तिघांचे वेगळे बेनिफिट आहेत आणि ते तुम्ही करायलाच पाहिजे. माइल्ड टू मॉडरेट ज्यांना आहे की ज्यांना ऑलरेडी फायब्रोसिस स्टार्ट झालेला आहे लंग्स मध्ये आणि दे आर ट्राईंग टू ब्रीथ, करतायत प्रयत्न, परंतु हवं तेवढं लॉंग ब्रीदिंग होत नाहीये, हवं तेवढं कम्प्लीट चेस्ट फिलिंग होत नाहीये. तर अशा लोकांसाठी ॲब्डॉमिनल ब्रीदिंग, त्याच्यानंतर अनुलोम विलोम, डीप थोरॅसिक ब्रीदिंग हे प्रकार त्यांना अतिशय हेल्प देतात आणि हळूहळू त्यांची जी काही ब्रीदिंग कपॅसिटी आहे, ज्या पद्धतीने ते लॉंग इन्हेलेशन घेऊ शकायला पाहिजे ते आपण हळूहळू वाढवू शकतो. पण हे रोज प्रॅक्टिस करायला पाहिजे, रेग्युलर त्याची प्रॅक्टिस असायला हवी. तुम्ही अगदी दिवसातले तुम्ही 10 मिनिट 5 मिनिट जरी दिले तरी सुद्धा खूप मोठा डिफरन्स होतो. तो कसा ते पण मी सांगेल. आता सिव्हिअर केसेसमध्ये जेव्हा आपण बघतो, सिव्हिअर केसेसमध्ये काय होतं की बरेच वेळेला ज्या पेशंट्सला इंट्युबेट म्हणजे व्हेंटिलेटरवर होते त्यातून बाहेर निघाले आहेत किंवा हाय फ्लो ऑक्सिजन त्यांना लावावा लागला आहे, अशा पेशंट्सला अतिशय हेवी मेडिकेशन्स द्यावे लागतात आणि त्याच्यामुळे त्यांचे ऑर्गन्स आणि शरीरातली प्रत्येक पेशी अतिशय वीक झालेली असते. मग ते डीप ब्रीदिंग तर घेऊच शकत नाहीत, अजिबात घेऊ शकत नाही. मग अशा वेळेला प्रोन पोस्चर्स आणि ॲब्डॉमिनल ब्रीदिंग पासून स्टार्ट करावं लागतं आणि अशा वेळेला तिथे हळूहळू तुम्ही चेस्ट ओपनिंगचे कसे तुम्ही प्रयोग करू शकता, कसे तुम्ही आसनं करू शकता, त्याच्यावरती भर देऊन खूप चांगला रिझल्ट पेशंटला सुद्धा मिळतो ह्याच्यामध्ये. मग आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की जेव्हा मी म्हटलं की फायब्रोसिस ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे आणि तुम्ही दिवसातून 5 ते 10 मिनिट जरी दिलं तर त्याचा कसा फरक पडतो किंवा कसा फायदा होतो. आता नॉर्मली बघा, जेव्हा आपण नॉर्मल श्वास घेत आहोत आणि सोडत आहोत त्यावेळेला नॉर्मल श्वास घेण्या आणि सोडण्यामध्ये तुम्ही फक्त 500 ml एअर तुमच्या लंग्स मध्ये घेत आहात. पण ज्या वेळेला तुम्ही दीर्घ श्वास घेत आहात, एक दीर्घ श्वास घेत आहात, त्यावेळेला तुम्ही डायरेक्टली ऑर जम्पिंग टू 1500, 1500 पर्यंत तुम्ही एअर जास्तीत जास्त लंग्स मध्ये तुम्ही घेऊ शकत आहात. ही तुमचं झालं कपॅसिटी, इन 3 टाइम्स कपॅसिटी तुम्ही इन्क्रीज केली एका ब्रीदिंग मध्ये. सो तुम्ही विचार करा की ज्या वेळेला तुम्ही एका वेळेला जेव्हा तुम्ही इतकं वाढवू शकता त्यावेळेला जेव्हा 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं जर का तुम्ही रोज देणार आहात तर ऍक्च्युली तुमच्या लंग्सची एफिशियन्सी खरंच खूप वाढणार आहे. सो योगासनाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा इट इज अ मॅटर ऑफ की तुम्ही हाऊ कन्सिस्टंट यू आर. कन्सिस्टन्सी याच्यामध्ये खूप मॅटर करते आणि कन्सिस्टन्सी मॅटर केल्याच्या नंतर आपण जेव्हा ठरवलं की हे आसनं आहेत,
हे मी इतक्या वेळ 30 मिनिट करेल, त्याच्यानंतर 10 मिनिट जे आहेत पुढचे मी ह्याला देईल, असे जरी तुम्ही 40 मिनिट केलं तरी तुम्हाला खूप चांगला बेनिफिट मिळणार आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड ही हाईड केली. अजून नेक्स्ट पुढची. तर आता आपण माझे जे सेशन्स आहेत, ऑनलाईन सेशन्स जे आहेत, तर त्या ऑनलाईन सेशन्समध्ये प्रेग्नन्सी योगा तर देतेच आहे, की ज्याच्यामध्ये कम्प्लीट गर्भसंस्कार सारखे भरपूर आस्पेक्ट्स मी कव्हर करते, इन्क्लुडिंग ANC वगैरे. योगा थेरपी माझ्याकडे सगळ्या वेगवेगळ्या बॅक इश्यूज आहेत, जसं कोणाला स्पॉन्डिलोसिस आहे, कोणाला किंवा लंबार स्पॉन्डिलोसिस आहे, सायटिका आहे, फ्रोझन शोल्डर आहे, आणि बाकीचेही बरेच आजार आहेत जे मस्क्युलोस्केलेटलशी रिलेटेड असतात, जसे स्कोलिओसिस आहेत, अवॅस्क्युलर नेक्रोसिस आहेत, अशा सगळ्यांनाही देते. आणि पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशन आणि पोस्ट कोविड याच्यामध्ये सुद्धा मी बऱ्याच लोकांना सेशन्स दिलेले आहेत. इवन सिव्हिअर कॅटेगरीचे पेशंट सुद्धा माझ्याकडे होते, ज्यांचं की पल्स रेट अफेक्ट झालेला होता, O2 सॅच्युरेशन कमी होतं, इवन घरी आल्यानंतर सुद्धा ड्रॉपडाऊन होतं, आणि इवन ऑक्सिजनवर असलेल्यांना सुद्धा दिलं आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यावरून मी हे कन्क्लुजन नक्कीच करते की आज तुम्ही नक्कीच ठरवायचं आहे की मी साधारण 40 मिनिटं स्वतःला देत आहे का. आणि वॉकिंगला सोडून तुम्ही आठवड्यातून कमीत कमी 3 ते 4 दिवस तुमची रेग्युलर प्रॅक्टिस ठेवायलाच हवी योगासनाची. कारण वॉकिंग हे तुमचा हार्ट पॅरामीटर वरती काम करतं, म्हणजे तुमचं कार्डियक आउटपुट वाढवण्याकरता काम करतं. ओके. पण जेव्हा तुम्ही आसनं करता तेव्हा तुम्ही प्रत्येक ऑर्गन, मसल्स, नर्व्स आणि तुमची सायकोलॉजी, कारण आसनं करताना यू ऑटोमॅटिकली बिकम माइंडफुल. तुम्ही योग्य पद्धतीने जेव्हा आसन करता तुमचं मन ऑटोमॅटिकली शांत आणि एकाग्र व्हायला मदत होते, आणि तुमची सायकोलॉजिकल हेल्थ सुद्धा त्याच्याने इम्प्रूव्ह व्हायला लागते. आणि अशा पद्धतीने ह्या सगळे ऍस्पेक्ट्स तुम्ही लक्षात घेतले पाहिजे, तुम्ही नोट डाऊन केलं पाहिजे, आणि तुम्ही रोज वॉकिंग करायला पाहिजे. प्लस आठवड्यातून 3 ते 4 दिवस स्वतःला 40 मिनिटं वेळ तुमचा योगिक एक्सरसाइजेस आणि प्लस प्राणायाम याच्याकरता तुम्ही द्यायला पाहिजे. सो हे सांगून मी थांबवते आहे. ओव्हर टू यू अमित. हे माझे ऑनलाईन सेशन्सचे काही पिक्चर्स आहेत, आणि यू कॅन विजिट मी ॲट insightyoga.in. थँक्यू. येस. सगळ्यांनी आपापले व्हिडिओ ऑन कराल का प्लीज, आणि एक वही आणि पेन ठेवा. आपण ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटी करणार आहोत. ओके, शॅल वी स्टार्ट? येस. या स्लाइड मध्ये हा जो ब्रेन दिसतोय ना, स्लाइड दिसते तुम्हाला? हो हो. दिसते. या ब्रेन वरती फक्त फोकस करा, एक 10 ते 20 सेकंद. ओके. आता सगळ्यांनी आपले डोळे बंद करा. मी तुम्हाला 2 सिच्युएशन्स इमॅजिन करायला लावणार आहे, जे आपापल्या घरात आपापल्या बरोबर त्या घडतच असतात. रेडी? आणि हे इंटरॅक्टिव्ह असणार. मी तुम्हाला प्रश्न विचारत जाईन आणि तुम्ही पण उत्तरं द्यायची याच्यामध्ये. फक्त म्यूट करा सर सगळेजण. अनिल सर आपलं, हां, थँक्यू. ओके, सगळ्यांनी आपापले डोळे बंद करा आता, आणि इमॅजिन करा की आजचा दिवस एकदम वाईट होता. ऑफिसमध्ये काही कामं आपली झाली नाहीत. खूप प्रचंड तुम्ही असं ते टेन्शन घेऊन बाहेर पडला आहात, कारमध्ये बसला आहात, किंवा ज्यांच्याकडे 2 व्हीलर आहे ते 2 व्हीलरवरती बसलेले आहात, आणि सडनली तुम्हाला एक ट्रॅफिक जॅम लागतो, राईट? त्या ट्रॅफिक जॅमकडे तुम्ही बघता की एक 10 ते 15 मिनिटांचा ट्रॅफिक जॅम आहे पुढे. हळूहळू पुढे सरकता, सिग्नलपाशी येता, आणि सिग्नलपाशी आल्यावरती बरोबर तुम्ही निघून जाणार त्याच वेळेस सिग्नल रेड होतो, बरोबर? आणि एकदम तुमची चिडचिड होते. हे तर सगळ्यांनी अनुभवलेलं असेल. येस ऑर नो? येस. राईट? येस. आता अजून एक सिच्युएशन, सेम. डोळे बंद करा.
10वी-12वीच्या परीक्षा कॅन्सल झालेल्या आहेत. आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या घरांमध्ये 10वी-12वीची मुलं आहे, ते प्रचंड कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंडमध्ये आहेत. त्यांचे आई वडील पण कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंडमध्ये आहेत. त्यांची त्याच्यावरनं सारखी चिडचिड होते आहे. सारखे ते न्यूज बघत असतात की आज काय झालं, उद्या काय होणार आहे, राईट? तर ह्यानी एक प्रकारचा स्ट्रेस येतो मनावरती. ही एक सिच्युएशन पण सगळ्यांनी अनुभवलेली असेल. आता डोळे उघडा. या सगळ्या सिच्युएशन्स तुम्ही अनुभवलेल्या असतील, येस. मोस्ट ऑफ यू. येस. आता ह्या स्लाइड वरती बघा की बरेचसे लोक स्ट्रेस्ड आउट असतात, सतत कम्प्युटर समोर काम करून करून. काही लोक त्यांनी डिप्रेशन मध्ये जातात. मुलं आपल्या फ्रेशर्स एस्पेशली आज करिअरच्या रिलेटेड प्रचंड कन्फ्युज्ड आहेत. काही असेही माझ्याकडे आता कपल्स येतात की जे एकमेकांना त्यांना बघण्याची सवय नसते दिवसभर, पण आता लॉकडाऊनमुळे ते घरीच आहेत. त्यांच्या रिलेशनशिप्स मध्ये प्रचंड इश्यूज आलेले आहेत. सतत चिडचिड होणे म्हणजे अँझायटी वाढणे, किंवा मी पैशाकडे जावं का पॅशनकडे जावं, जो सगळ्यात खालचा भाग आहे त्या स्लाइड मधला, राईट? हे सगळे प्रश्न तुम्हाला भेडसावत असतील की आपल्या आजूबाजूच्यांना हे प्रश्न पडत असतील खूप. बरोबर आहे? येस. तर आपण काय करूया, ह्याच्यावरती आता कागद आणि पेन घ्या. ह्याच्यावरती मी तुम्हाला एक एक्सरसाइज देतो, अगदी सिंपल आहे, ज्यांनी तुमचे स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन नाही म्हणता येणार त्याला, पण या दोन गोष्टी नक्की कमी होईल. डाव्या भागात एक्सपेक्टेशन्स लिहायचे आहेत, हे हेडिंग द्या एक्सपेक्टेशन्स, आणि उजव्या भागात हेडिंग द्या ऍक्सेप्टन्स. तर दिवसभरात आज जे जे काही तुमच्या एक्सपेक्टेशन्स असतील तुमच्याकडनं, स्वतःकडनं, किंवा तुमच्या रिलेटिव्ह कडनं, किंवा तुमच्या मुलांकडनं, किंवा तुमच्या आईवडिलांकडनं, किंवा तुमच्या स्पाउसेस कडनं, ते एक्सपेक्टेशन सगळे लिहून काढायचे आणि कुठले फुलफिल झाले आणि कुठले नाही त्याच्यावरती टिक करायचं लेफ्ट हँड साईडला. आणि जे टिक झाले नाहीत ते राईट हँड साईडला जर का तुम्ही लिहायचं रीते, जर का मी ऍक्सेप्ट केली असती ही सिच्युएशन तर काय झालं असतं. आणि ही तुम्ही नक्की करा एक्सरसाइज आणि मला कळवा. यातून तुम्हाला मी एक गोष्ट खात्रीलायक सांगतो की ह्या एक्सरसाइजनी जेव्हा तुम्ही गोष्टी ऍक्सेप्ट करता जशा आहेत तशा, म्हणजे कोविड आहे, कोविड का आहे, या कोविडमुळे मला त्रासच होतो आहे, मला घरातच बसावं लागतं आहे, असं केलं तर तुमची अँझायटी वाढणार आहे. त्यापेक्षा तुम्ही जर का असं ठरवलं की आय ऍक्सेप्ट की कोविड आहे आणि मी आता या लॉकडाऊनमध्ये काय काय करू शकतो चांगलं, त्याच्यावर जर का फोकस केलात तर तुमची चिडचिड नक्की कमी होईल. तर ही एक्सरसाइज आवर्जून करून बघा आणि मला याचे रिझल्ट कळवा. साधारण 2 ते 3 दिवस ही एक्सरसाइज केली की तुमच्या लक्षात येईल बरेचसे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असतील. आता एक सेकंड एक्सरसाइज आपण करूया. हा असा सर्कल काढा आणि त्याला इंटरसेक्टिंग लाईन्स काढा फ्रॉम द सेंटर. सगळे माझ्या बरोबर आहात ना? हो. येस. ओके. नाही, मला येस फक्त 1-2 लोकांचंच ऐकू येतंय म्हणून म्हणलं. जरा जोरात म्हणा येस. 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 ओके. तर असे इंटरसेक्टिंग लाईन्स काढा. काढले सगळ्यांनी? हो. आता ते जे कोन्स तयार झालेले आहेत इंटरसेक्टिंग लाईन्सने, त्याच्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये जे इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत ते सगळे पॅरामीटर्स तुम्ही लिहा ऑन द पेरिफेरी ऑफ द सर्कल. म्हणजे काही लोकांसाठी हेल्थ असेल, काही लोकांसाठी फायनान्स असेल, काही लोकांसाठी फॅमिली रिलेशनशिप्स असेल, सोशल रिलेशनशिप्स असेल, नातेवाईकांबरोबरचे रिलेशनशिप्स असतील, स्पाऊस बरोबर रिलेशनशिप्स असतील, जॉय असेल, एंटरटेनमेंट असेल, ट्रॅव्हल असेल, अशा ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट वाटतात त्या सगळ्या इथे पेरिफेरी ऑफ द सर्कल करा आणि तेवढे ते कोन्स आणि इंटरसेक्टिंग लाईन्स बनवा.
ओके झाले हे येस. ओके. आता ही जी डॉटेड लाईन तुम्हाला दिसतीये, मी सेंटर पासून एक डॉटेड लाईन काढलेली आहे. ओके. जर का तुम्ही फायनान्स 50% आतापर्यंत अचीव्ह केला असेल, जे तुमचं टार्गेट असेल, सपोज एखाद्याचं टार्गेट जर का मला 20 वर्षांमध्ये 5 कोटी रुपये कमवायचे आहेत आणि आता तुमचं टार्गेट फारसं कम्प्लीट नसेल झालं, तर हे इथून सेंटर पॉइंट पासून 0 आणि टॉप ऑफ द टिप ऑफ द सर्कल पर्यंत 100, हे जे काही तुम्ही आतापर्यंत अचीव्ह केलेलं आहे, आतापर्यंत अचीव्ह, ते इथे लिहा, त्याला एक डॉट द्या आणि बाजूला त्याचं पर्सेंटेज द्या. Whatever parameter is important to you, not only you don't have to take the parameters which I am telling you. त्यानंतर फॉर एक्झाम्पल जर का तुमचं हेल्थ वरती जास्त फोकस असेल आणि तुम्ही हेल्दी नसाल आणि आतापर्यंत तुम्ही किती अचीव्ह केलेलं असेल हेल्थ, त्याशी एक डॉटेड लाईन ह्या भागात काढा, तिथे पॉइंट द्या आणि से 20% अचीव्ह केलं असेल तर 20% लिहा फक्त. तसंच रिलेशनशिप मध्ये अशी डॉटेड लाईन काढा. इफ यू हॅव अचीव्ड रिलेशनशिप 100%, 100 वरती जाऊन दे. इथे इथे एक डॉट काढा टिप ऑफ द सर्कलला. असे सगळीकडे तुमचे पॅरामीटर्स झाले की तिथे सगळे डॉट्स जे होते ते डॉट्स जॉईन करा. केले सगळ्यांनी ते डॉट्स जॉईन? येस. ओके. आता मी 1 बाय 1 सगळ्यांना विचारेन, त्या डॉटचं काय झालं? त्यात सर्कल फॉर्म झाला का विचित्र वेडावाकडा शेप फॉर्म झालेला आहे? स्नेहल मॅम, वी कॅन स्टार्ट फ्रॉम यू. ओके. सर्कल एक्झॅक्टली नाही म्हणता येणार, पण बरोबर. काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी जास्त असं तयार झालेलं आहे. हा, राईट. शैला मॅम? माझं पण त्याचप्रमाणे आहे की सगळे पॉइंट्स सारखे नाहीयेत. बरोबर. काही काही जास्त आहेत, त्यामुळे तो सर्कल च्या शेप मध्ये नाहीये. नाही झालेला. राईट. राहुल सर? काही काही पॉइंट सर्कलवर आहेत आणि काही काही पॉइंट आतमध्ये आहेत, त्यामुळे तो शेप पूर्ण सर्कल नाहीये. बरोबर आहे. नाही, डिस्टॉर्टेड झालं. डिस्टॉर्टेड झालेला आहे. बरोबर. करेक्ट. अरविंद सर? तुम्ही काढला तो डॉटेड? हा, बोला बोला बोला. हा काढलाय तो, पण कमी जास्त झालेला 100%. बरोबर. अगदी बरोबर. मुक्ता मॅम? 80% आहे, 50% आहे, 40%, 60%. ते सगळे जॉईन करायचे, ते पॉइंट सगळे जॉईन करायचे. मुक्ता मॅम? ते पॉइंट जॉईन केले की काय झालं तुमचं? बरोबर. अमेय सर? हे पॉइंट जॉईन केल्यावर ऍक्च्युली म्हणजे सर्कल तर असं नाही फॉर्म झालं, पण आता जी आपल्याला स्क्रीनवर फिगर दिसतीये त्याच्यापेक्षा बरीच छोटी फिगर फॉर्म झाली. बरोबर, पण सर्कल नाही झालेला, परफेक्ट सर्कल नाही झालेला. परफेक्ट सर्कल नाही झालेलं. ओके. निलिमा मॅम? नेक्स्ट, यू कॅन टेक नेक्स्ट. ओके. अजून कोण राहिला आहे? राहुल, रमाकांत. येस. हॅलो हॅलो. हा, बोला. अरविंद बोलतोय. ऑस्ट्रेलियाचा नकाशा झालाय. बरोबर, अगदी बरोबर. परफेक्ट. विनय सर? विनय वैद्य सर? दिवाळीचं लँटर्न झालं सर. ओके. ठीक आहे. अजून कोणी राहिलंय? हो, हा, रमाकांत सर. म्यूट आहात तुम्ही, म्यूट आहात. अनम्यूट करावं लागेल. स्क्रीन वरती टॅप करून. दिसते का? हा, आता येस. अनिल सर? हॅलो. हा, बोला सर.
हा, अनिल वागळे बोलतो मी. सर, परफेक्ट सर्कल नाही झालेलं. बरोबर. तुम्ही म्हणता तसं डिस्कार्टेड, ज्याला म्हणता येईल तसं. करेक्ट. हा. तर आता आपल्याला काय करायचं हे सांगतो. या पोस्ट कोविड आता तुम्हाला तुमचा लाईफ सर्कल ऑफ लाईफ कसा आहे हे कळलं, राईट? तर हा जेव्हा सर्कल ऑफ लाईफ बॅलन्स्ड होईल, की आता काही जणांचे काही पॅरामीटर्स 100% पर्यंत आहेत, त्याचा विचार नक्की करा. जे 100 आहेत ते थोडे कमी केले आणि जे 10 किंवा 20 आहेत ते जर का वाढवले आणि यात मोठ्या सर्कलच्या जर का सर्कल झाला तर तुमचा लाईफ खूप स्मूथली चालेल. ते का मी सांगतो. आपले जे व्हेकल्स असतात, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर्स, यांचा चाकाचा शेप काय असतो? परफेक्टली राहून सर्कलच असतो, बरोबर. राईट. त्याला जर का त्रिकोणी किंवा आता तुमचे जे शेप झालेले आहेत हे जर का दिले तर गाडी चालेल का पुढे? नाही. हेच आता पोस्ट कोविड हीच सिच्युएशन झालेली आहे सगळ्यांचीच झालेली आहे. असं काही नाही की माझी नाही झाली किंवा फक्त तुमचीच झाली, असं नाहीये, सगळ्यांचीच झाली आहे. तर यासाठी आपण काय करायला पाहिजे की आपले जे पॅरामीटर्स आहेत, आपले स्वतःचे जे पॅरामीटर्स, इट कॅन बी डिफरंट. ह्याच्यामध्ये स्पिरिच्युअल पण काही लोक ऍड करू शकतात, अजून काही वेगवेगळे ऍड करू शकतात. आणि त्याचा जर का आतल्यात जरी सर्कल झाला ना, म्हणजे सगळे पॅरामीटर तुम्ही 20-20 जरी अचीव्ह केले, ओनली 20, तरी त्याचा सर्कल होणार आहे आणि यू विल लिव्ह अ हॅपी लाईफ. ते कसं करायचं इज आउट ऑफ स्कोप ऑफ दिस सेशन, पण ह्याच्यावरती नक्की विचार करा आणि मला आपले सगळ्यांचे जे फोटोग्राफ्स आहेत ते नक्की पाठवा व्हॉट्सअपवर. ओके. ट्रॅव्हल बंदच आहे सध्या. हो, सगळं तुम्ही ऍड करू शकता रे. ते 0 आहे आता थोडं ते वाढवलं. ट्रॅव्हलिंग करता. तर नमस्कार, मी तुमचा मनमित्र अमित इंगळे. मी गेल्या 2001 पासून ह्युमन सायकोलॉजीवरती रिसर्च करतो आहे. त्या रिसर्च मधून मी व्हेरियस टेक्निक, स्वतःच्या इनोव्हेटिव्ह टेक्निक शोधून काढलेल्या आहेत. त्या टेक्निक लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मी 2 व्हर्टिकल्स मध्ये काम करतो. पहिलं व्हर्टिकल आहे लाईफ एनरिचमेंट. मला साधारण 4 कॉन्टिनेंटचा एक्सपिरियन्स आहे. युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि एशिया. त्याच्यामध्ये फिरून आल्यावरती मला कळालं की आपलं पॅशन काय असावं. आणि हे पॅशनसाठी मी 4.5 वर्ष झगडत होतो आणि त्याच्यावरनं मी एक एक्सरसाइज फॉर्म केलेली आहे. इट इज कॉल्ड पॅशन ऑफ लाईफ, फाइंडिंग युअर पॅशन ऑफ लाईफ, पर्पज ऑफ लाईफ. आणि आता जो तुम्हाला एक ग्लिम्स दाखवला सर्कल ऑफ लाईफचा, तो बॅलन्सिंग युअर सर्कल ऑफ लाईफ. त्याच्यातनं मला असं लक्षात आलं की हे जर का आपण परफेक्ट केलं आणि इफ यू गो बिहाइंड अवर पॅशन, अवर लाईफ इज व्हेरी इझी आणि आनंदी म्हणतो. हॅपी म्हणजे आनंदी. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाहीये बघा. सुखाला आहे, दुःखाला आहे, सगळ्या बाकीच्या यांना विरोधार्थी शब्द आहे, पण आनंदाला विरोधार्थी शब्द नाहीये. ही स्टेट आपल्याला अचीव्ह करायची आहे. आणि सेकंड व्हर्टिकल आहे माझं प्रॉब्लेम सॉल्विंग, ज्याच्यामध्ये मी माझ्या इनोव्हेटिव्ह एक्सरसाइजेस डेव्हलप केलेले आहेत. कुठलीही डायव्हर्जन टेक्निक न वापरता, कुठलंही थेरपी न करता किंवा कुठलंही हिप्नोटिझम न देता सिंपल माइंड एक्सरसाइजेस मी डेव्हलप केलेले आहेत, जेणेकरून मी स्ट्रेस, डिप्रेशन, अँझायटी, रिलेशनशिप्स आणि करिअर अलाइनमेंट हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. अशा 2 व्हर्टिकल्स मध्ये मी काम करतो आणि माझी टॅगलाईन आहे मेकिंग पीपल हॅपी. आणि माझं USP आहे हे 100% इनोव्हेटिव्ह, सिम्पल येट प्रॅक्टिकल एक्सरसाइजेस. लिटरली या एक्सरसाइज केल्यावरती 1 ते 2 तासात आपल्याला फरक पडतो. कारण का मी इंडियामध्ये आणि US मध्ये पण ऑब्झर्व केलं की सायकोलॉजिस्टचा एक टेक्निकल पॅटर्न असतो आणि त्या पॅटर्न प्रमाणेच ते उत्तर देत असतात. म्हणजे जर का ताप आला तर क्रोसिन द्या, ताप आला तर क्रोसिन द्या, पण तो ताप कशामुळे आलेला आहे हे बरेचसे लोक बघत नाही. अशा प्रकारे माझं काम चालतं. हा ऍक्च्युली आपला रिअल सर्कल ऑफ लाईफ असा झाला पाहिजे, पण हा आयडियल सर्कल ऑफ लाईफ आहे. हा कोणाचाही अचीव्ह होत नाही, पण मॅक्सिमम अचीव्ह करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ओके. आणि दिस इज व्हॉट आय डू. आय सॉल्व प्रॉब्लेम्स, आय करेक्ट सर्कल ऑफ लाईफ ऑफ पीपल अँड गिव्ह देम अ पर्पज टू लिव्ह.
आणि माझी टॅगलाईन अगेन मेकिंग पीपल हॅपी, आणि हे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स. शैला मॅम किंवा मॅम जर का वेळ असेल तर आपण क्वेश्चन घेऊ शकतो एक दोन इथे. हो, वेळ आहे ना, तुम्हाला अजून 6 मिनिट आहेत का? ओके. तर आपल्याला काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा, किंवा आपल्या क्वेश्चन राऊंड मध्ये आपण घेऊया. मला अमित विचारायचं होतं की हा. आता जे तुमच्याकडे पोस्ट कोविड पेशंट्स बरेच येत आहेत, अँझायटी, डिप्रेशन, आणि बरोबर. तुम्ही जो व्हिडिओ शेअर केला होता पूर्वी, राईट. तर तो आपण या सगळ्यांना दाखवू शकलो तर ते कोविड फोकस थोडस ट्रेनिंग होईल त्यांना. हो, चालेल ना. काय तुम्ही त्या व्यक्तीला गायडन्स दिला होता ते पण सांगा. आणि त्या मोबाईल वरती आहे. आता मी नेमकं मी सांगतो काय झालं होतं. एक महिला आहेत, एकतर त्यांना गेले 15 वर्ष झोप लागत नाही रात्री, आणि 15 वर्ष ते रेस्टिल ही गोळी घेत होते. आणि त्यामुळे व्हायचं काय की जेव्हा गोळी घ्यायचे त्यावेळेस त्यांच्या हे सप्रेस व्हायच्या, सगळ्या त्यांचे इम्पल्सिव्ह थॉट्स, इम्पल्सिव्ह बिहेवियर सगळं सप्रेस व्हायचं. आणि मला असं लक्षात आलं की त्या फिअरफुल माइंड फार आहे त्यांच्याकडे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा त्यांना फोबिया होता की कोविड झाला तर, मग मी मेले तर, असे जे प्रश्न आहेत असे त्यांना खूप आहेत. मग मी त्यांचं जे नेचर आहे, माझी स्पेशालिटी आहे की मी व्यक्ती ओळखतो चांगले. मग ते व्यक्ती ओळखल्यावरती त्यांचे प्रॉब्लेम्स ओळखले. त्यांचे प्रॉब्लेम्स फार सुपरफिशियल होते, म्हणजे फोबिया रिलेटेड प्रॉब्लेम्स होते सगळे. इट वॉज नॉट जेन्युइन प्रॉब्लेम, आय कॉल इट. आणि मग त्याच्यावरती टेलर मेड काही एक्सरसाइजेस मी त्यांना दिल्या, आणि विदिन 15 days शी लेफ्ट रेस्टिल. म्हणजे 15 वर्ष रेस्टिल घेणाऱ्या व्यक्ती 15 दिवसात त्यांनी रेस्टिल सोडली. नाव शी इज फिट अँड फाईन, आणि आता त्यांचा फिअर फॅक्टर अतिशय गेलेला आहे. मागच्या आठवड्यात अजून एक गोव्याची केस सांगतो. गोव्यातल्या युनिव्हर्सिटीमध्ये अनिल सर तुमचा एको येतोय, म्यूट करा प्लीज. तर गोव्यातल्या प्रोफेसर होत्या आहेत, तर ते प्रोजेक्ट लिहायला बसल्या की ते ब्लँक होऊन जायच्या, पूर्णपणे ब्लँक होऊन जायच्या. नाव दिस इज नॉट काउन्सिलिंग ऑल्सो, किंवा माझ्या याच्यात तर ही केस येतच नाही, पण ते बऱ्याच ठिकाणी जाऊन आल्या, बऱ्याच चांगल्या चांगल्या सायकोलॉजिस्टांनी दाखवलं. पण आपल्या इथे जसं म्हणलं ना, इंडियामध्ये डायव्हर्जन टेक्निक्स खूप वापरतात. म्हणजे माझा हात दुखतोय तर तू गाणं ऐक, मग तुझं लक्ष डायव्हर्ट होईल, अशा पद्धतीने लोक करतात. तर मी त्यांना काय केलं, मी त्यांना समजून घेतलं की ती व्यक्ती काय आहे. त्याच्यावरती त्यांना फक्त 2 एक्सरसाइज दिल्या, त्यांच्याकडनं त्या करून घेतल्या, आणि द नेक्स्ट डे शी स्टार्टेड रायटिंग द थिसिस ऑफ प्रोजेक्ट. आणि आता त्यांनी एका आठवड्यात त्यांचं एका प्रोजेक्टचं थिसिस पूर्णपणे बंद केलं, जे 10 महिने ते स्ट्रगल करत होत्या. अशाही व्यक्ती येतात माझ्याकडे. आणि सगळ्यात म्हणजे मी त्याला काय म्हणतो, म्हणजे तुम्ही हसाल, हास्यास्पदच आहे ते. आई वडील आपल्या मुलांना घेऊन येतात. बऱ्याचशा टेस्ट, IQ टेस्ट किंवा बऱ्याचशा ज्या असतात आजकाल बाजारात, ज्याला फार पेव फुटलेलं आहे, त्या टेस्ट करून येतात माझ्याकडे आणि म्हणतात की आम्ही अमुक अमुक टेस्ट केली, माझ्या मुलाचं इन्क्लिनेशन डॉक्टरकडे निघालं, त्यानंतर 6 महिन्यांनी परीक्षा होते आणि तो मुलगा नापास होतो किंवा कमी मार्क मिळतात. आणि मग लोक येतात की अरे हे असं कसं झालं, आम्ही तर एवढी चांगली टेस्ट, एवढी अशा इतक्या रिनाऊन इन्स्टिट्यूटनी ही टेस्ट घेतलेली आहे, आणि असा नापास झाला तो, म्हणजे डॉक्टर होऊ शकला नाही. त्यामुळे एक तर मुलं डिप्रेशन, स्ट्रेस आउट होतात किंवा डिप्रेशन मध्ये जातात, किंवा आई वडील डिप्रेशन मध्ये जातात. तर मी त्यांना एकच अॅनॉलॉजी देतो इथे, अगदी सिम्पल. एक झाड आहे, त्या झाडावरती मी सांगतोय की माकडाला तू झाडावर चढ, गाढवाला सांगतोय झाडावर चढ, सिंहालाही सांगतोय झाडावर चढ, आणि जिराफलाही सांगतोय झाडावर चढ. तर कोण चढणार आहे? त्या झाडावरती कोण चढेल? एनीवन? बरोबर. पण डज इट अंडरमाइन द इम्पॉर्टन्स ऑफ अ लायन? नाही. लायन इज द किंग ऑफ द जंगल, जरी तो झाडावरती नाही चढू शकला. तसंच हे डिफरंट स्टेट्स झाले. तुम्ही जर का या टेस्ट सकाळी 6 वाजता दिल्या तर याचे रिझल्ट वेगळे येतात, दुपारी 12 वाजता दिल्या तर वेगळे येतात, रात्री 12 वाजता दिल्या तर वेगळे येतात. आणि टू बी व्हेरी कॅन्डिड विथ यू, US मध्ये या टेस्ट बॅन करत आणलेल्या आहेत. अशा टेस्टला काही बळी पडू नका. मी त्यासाठी एक सोपी पद्धत अवलंबली आहे.
मी काही एक्सरसाइज घेतो मुलांच्या आणि पालकांच्या, त्यांचं ट्रू इन्क्लिनेशन फाइंड आउट करतो आणि त्या ट्रू इन्क्लिनेशन वरती आई वडिलांना याच्यावरती काम करायला लावतो. देर इज नथिंग लाईक अ फ्री लंच इन दिस वर्ल्ड. आपण काय करतोय हल्ली माहितीये का? आपली जबाबदारी आपण दुसऱ्यावरती ढकलतो आहे. आपण एक काहीतरी टेकू बघतो आहे. आपल्याला आपली निर्णय क्षमता कमी झालेली आहे म्हणून आपण ती ऑफलोड करायचा प्रयत्न करतो आणि याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स उद्भवतात करिअरमध्ये. आता एक लास्ट एक्झाम्पल देतो. मी पॅशन ऑफ लाईफ साठी माझ्याकडे एक फॉर्च्यून 5 कंपनीतले मुंबईतले सीईओ आले होते, एज ऑफ 52 इयर्स. आणि ते म्हणले की मला हे तुझं कळलेलं आहे, पॅशन ऑफ लाईफ तू खूप घेतो वगैरे वगैरे, तर मला ही एक्सरसाइज करायची आहे. म्हणले या तुम्ही. ते मुंबईवरनं पुण्याला आले. त्यांना विचारले काही प्रश्न. ते मला म्हणाले की माझं पॅशन आहे, आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट सचिन तेंडुलकर ऍट द एज ऑफ 52. त्यांना एकच प्रश्न विचारला मी, डू यू लाईक टू प्ले क्रिकेट और डू यू लाईक टू वॉच क्रिकेट? मग ते म्हणाले नाही, आय लाईक टू वॉच क्रिकेट. ते पण ते खरं सांगत नव्हते. मग मी माझे काही मॉडेल्स वापरले, त्यांच्यावर क्वेश्चनर्स वापरले आणि मग त्यांचं खरं उत्तर वधवून घेतलं. मग ही ऍग्रीड की नाही मला त्या उन्हामध्ये वगैरे फार त्रास होतो, मी उन्हामध्ये क्रिकेट खेळूच शकणार नाही. मग देन आय सेड की नाव यू आर रेडी फॉर दिस एक्सरसाइज. मग त्यांनी ती एक्सरसाइज करून घेतली. मी 1.5 ते 2 तास आम्हाला लागले त्या एक्सरसाइजला. त्यात बरेच पॅरामीटर्स असतात, क्वेश्चन्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात. आणि हे केल्यावरती लक्षात आलं की त्यांचं पॅशन फोटोग्राफी आहे आणि ही हॅड 2 DSLR कॅमेराज ॲट होम. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी जॉब सोडला. वेल पेइंग जॉब ॲज अ CEO. ही लेफ्ट दॅट जॉब द व्हेरी नेक्स्ट डे अँड नाव ही इज इन टू नेचर फोटोग्राफी. So this is how I do my work and माझं पॅशनच आहे. I want to make people happy. Over to you, ma'am. स्नेहल मॅम.